आपले लहानपणीचे खेळ किती सुंदर होते की नाही आधी. हाय हॅलो नमस्कार, पूजेच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. लेकीला ट्युशनला सोडलं, त्यानंतर आम्ही दोघीजणी लहान झालो होतो. लहानपणीच्या आठवणी काढून लहानपणी कसे खेळायचो गं आपण, असं आठवून आठवून येणं खेळत बसलो होतो. आणि मला लहानपणी दगडी खेळायला फार आवडायचं बरं का, म्हणून मला तिथं दगडी भेटल्या. मग मी दगडीही खेळत बसले होते आणि विचार करत होते की आधी आपण इंटरनेटशिवाय कसं राहायचो ना, आणि आता स्वतःही इंटरनेटशिवाय राहत नाही आणि मुलंही राहत नाहीत आमची इंटरनेटशिवाय. त्यानंतर मग तिथे खेळ खेळून झाल्यावर आम्ही गेलो जरा केसरियामध्ये. मला जरा टी शर्ट्स घ्यायचे होते, तर तिथं छान छान असं टी शर्टचा स्टॉक आलेला आहे. तर मग म्हटलं जरा बघते जाऊन, आणि हे टी शर्ट कसं वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो सोनूच्या मिस्टरांच्या दुकानावर, आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आमच्यासाठी वडापाव आणले होते. आणि ह्या दोघींची पावर बघा, दोघीजणींची मस्त असं मोठू पतलू बघत वडापाव खात बसल्या होत्या. वडापाव वगैरे खाऊन झाल्यानंतर मग मी घरी आलो. घरी आम्हाला त्यांनीच सोडलं. त्यानंतर मग स्वयंपाक केला, आणि आज सार्थूच्या पप्पांनी मस्त अशी पावभाजी आणली होती पृथ्वीची. ती खूप टेस्टी अशी पावभाजी. आणि हे माझं जेवणाचं ताट, आणि आम्हाला जेवण करताना एंटरटेन करणारे हे माझं पिल्लू गोंडस असा डान्स करून दाखवत होतं आम्हाला. जेवण वगैरे करून घेतलं, भांडी घासली. भांडी घासत असताना माझ्या लेकीने बघा, हे माझ्या लेकीने व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे, जसं मम्माला लागतं तसंच. किती गोंडस आहे बघा हे माझं बाळ. त्यानंतर घेतलं झोपून, आणि तुम्हाला करते आता बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.